नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये युनिट नंबर 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. बघा आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 वरती हा अकाउंटिंग इक्वेशनचा प्रॉब्लेम दिलेला आहे. व्हिडिओ सुरू असताना आपण आपल्या टेक्स्टबुकचा जो पान क्रमांक आहे 34 म्हणजे पेज नंबर 34 ओपन करायचा आहे की ज्यावरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता प्रॉब्लेम मध्ये काय काय ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत ती पाहूयात. पहा, गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स दिलेली आहेत, ती आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन मध्ये ती ऍड करायची आहेत. बघा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन, Rupali commenced business with bank balance rupees 25,000. Purchased machinery for cash rupees 5,000. Purchased goods from Swara worth rupees 3,000 on credit. Paid for salaries rupees 3,000. And last number 5, received interest rupees 200. अशी एकूण आपल्याला 5 ट्रान्झॅक्शन्स दिलेली आहेत. ही 5 ट्रान्झॅक्शन आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन मध्ये टाकायची आहेत आणि अकाउंटिंग इक्वेशन नुसार आपल्याला टोटल असेट्स, लायबिलिटीज आणि कॅपिटल शोधायचं आहे. म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे इक्वेशन आहे ते शिकलेलो आहोत, पाहिलेलं आहे की असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल अशा स्वरूपाचं हे इक्वेशन आहे. या इक्वेशन नुसार आपल्याला हे ट्रान्झॅक्शन सोडवायचे आहेत. मग आता ही ट्रान्झॅक्शन कशी सोडवायची? बघा, या प्रकारे आपल्याला फॉर्मॅट तयार करायचा आहे. फॉर्मॅट मध्ये कॉलम बघा, ट्रान्झॅक्शन असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल अशी कॉलम आपल्याला आपल्या वहीमध्ये तयार करायची आहे. आता प्रत्येक वेळी ज्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा असेल अशा वेळी व्यवस्थित आपल्या वहीमध्ये पट्टीच्या साह्याने, पेन्सिलच्या साह्याने हा जो काही चार्ट आहे किंवा ही जे काही कॉलम्स आहेत ही व्यवस्थित तयार करायची आहेत. हा फॉर्मॅट तयार करायचा आहे आणि या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायचा असतो. म्हणून व्यवस्थितरित्या पट्टीच्या साह्याने आपल्याला हा जो काही फॉर्मॅट आहे तो अगोदर लिहून घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित या प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तो सोडवण्यासाठी जो फॉर्मॅट आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आता पाहूयात आपण प्रॉब्लेम मध्ये जी काही ट्रान्झॅक्शन दिलेली आहेत ती कशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मध्ये टाकता येईल. ठीक आहे, तर बघा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? रुपाली कमेन्स्ड बिझनेस विथ बँक बॅलन्स रुपीज 25,000. Rupali commenced business. Commenced means to start. व्यवसायाला सुरुवात केली कुणी? रुपालीने. याचा अर्थ जो ओनर आहे, जो प्रोपरायटर आहे तो कोण आहे? तो रुपाली आहे. म्हणून रुपालीने कमेन्स्ड केलेला आहे म्हणजे स्टार्ट केलेला आहे व्यवसाय आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅलन्स जो आहे तो 25,000चा आपल्याला दिलेला आहे. म्हणजे 25,000च्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली असा या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. मग आता ट्रान्झॅक्शन आपल्याला कळलंय की व्यवसायाला सुरुवात केली 25,000 रुपयांच्या साह्याने. याचा अर्थ 25,000 रुपये हे व्यवसायाचं प्राथमिक स्वरूपाचं भांडवल आहे. ट्रान्झॅक्शनचा अर्थ आपल्याला माहिती झालंय. आता आपल्याला ऍक्च्युअल इक्वेशन मध्ये ते ट्रान्झॅक्शन कसं टाकायचं आणि कसं सोडवायचं आहे ते पाहूयात. पहा, ट्रान्झॅक्शनचा कॉलम आपल्याला सेपरेट दिलेला आहे. मग आता आपण काय करायचंय? सुरुवातीला सिरियल नंबर लिहून घ्यायचा फर्स्ट आणि ऍज इट इज जसं आहे तसं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी लिहून घ्यायचंय. बघा, रुपाली स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 25,000. बघा, आता तुम्ही स्टार्टेड बिझनेस जरी म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही असं म्हटलं रुपाली कमेन्स्ड बिझनेस
विथ कॅश ₹25,000 असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण कमेन्स्डचा अर्थ बिझनेस स्टार्ट करण्याचा आहे. पण तुम्ही कमेन्स्ड म्हणा किंवा स्टार्टेड बिझनेस म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. मग हे 25,000 रुपयांच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. आता महत्वाचा भाग येतो इक्वेशनचा. इक्वेशन काय आहे? असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. व्यवसायाला सुरुवात केली, सुरुवातीला जी अमाऊंट आणली जाते तिला आपण काय म्हणतोय? तर कॅपिटल म्हणतो, म्हणजेच भांडवल म्हणतो. म्हणजे व्यवसायाला सुरुवात कशापासून होते? तर भांडवलापासून होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की रुपाली स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹25,000. 25,000 रुपयांच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली. याचा अर्थ 25,000 रुपये हे काय आहेत? कॅपिटल आहे. म्हणून या ठिकाणी आपण कॅपिटलच्या कॉलम मध्ये म्हणायचं 25,000. साधा आणि सोपा आहे, लक्षपूर्वक बघा, लगेच समजेल तुम्हाला. आता कॅपिटल 25,000 आहे. 25,000 ही काय आहे? कॅश आहे. आणि कॅश आपली असेट्स असते. जे 25,000 हे कॅशच्या फॉर्म मध्ये आहेत. फॉर काइंड काय आहे? तर कॅश आहे. म्हणजेच ती आपली असेट्स आहे. म्हणून असेट्सच्या कॉलम मध्ये देखील 25,000 येतील. आता या ठिकाणी लायबिलिटीज आपल्याला सांगितलेल्या नाहीयेत. म्हणजे देयता, जबाबदाऱ्या आपल्यावरती अजून आलेल्या नाहीत, कारण व्यवसाय जस्ट सुरू झालेला आहे. 25,000 कॅपिटल आणलं. ज्यावेळी पुढे आपण ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत त्यावेळी आपल्याला लायबिलिटीज येतात का नाही ते शोधावे लागतील. पण या ट्रान्झॅक्शन मध्ये लायबिलिटीज कुठेही काही म्हटलेलं नाहीये. याचा अर्थ लायबिलिटीज काय आहेत? तर 0 आहे. आता पुढे काय करायचंय? जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स लिहून घ्यायचे. बघा, वरती इज इक्वल टू आहे इथे आपण घेतलं, या ठिकाणी प्लस आहे आपण या ठिकाणी घेतलं. ठीक आहे. आता हे ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग आपण केलं. काय केलंय? आता या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं इक्वेशन मध्ये. रुपाली स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹25,000. सुरुवातीला आपण काय केलं? 25,000 ही कॅपिटल आहे म्हणून 25,000 कॅपिटल कॉलम मध्ये लिहिलेत. कॅपिटल कशाच्या स्वरूपामध्ये आहेत? तर कॅश म्हणून आलेले आहेत. कॅश ही आपली असेट्स असते म्हणून हे 25,000 आपण असेट्स मध्ये लिहिलेले आहेत. याचा अर्थ आपल्याकडे आता सध्या कॅपिटलच्या रूपामध्ये एक असेट्स आहे 25,000ची, असा त्याचा अर्थ होतो. आता पुढे काय करायचंय? तर फक्त इक्वेशनच्या कॉलम मध्ये रेष ओढून घ्यायची सरळ, याप्रमाणे. फक्त इक्वेशनच्या कॉलम मध्ये. लक्षात घ्या मी जे काय सांगतोय. इकडे आपण ट्रान्झॅक्शनच्या कॉलम मध्ये घेतलेली नाही, इक्वेशन मध्ये घेतलेली आहे. आता काय करायचंय की या सगळ्यांची टोटल करून घ्यायची आहे. आता खाली काही म्हटलेलं नाही, याचा अर्थ ऍज इट इज ते येणार आहे. 25,000 इज इक्वल टू 0 प्लस 25,000 याप्रमाणे. काय केलं आपण? ट्रान्झॅक्शन लिहिलं, ते इक्वेशन मध्ये टाकलं आणि याची बेरीज करून घेतली. बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते. इथे काही खाली अमाऊंट नाही म्हणून काही प्रश्न नाही, ऍज इट इज ती अमाऊंट आली. ठीक आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजलं असेल. सेकंड ट्रान्झॅक्शन बघा. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. 5,000 रुपयांची मशिनरी खरेदी केली फॉर कॅश, रोखीने. 5,000 रुपयांची मशिनरी रोखीने खरेदी केली. मग आता ट्रान्झॅक्शन ऍज इट इज लिहून घ्यायचंय. बघा काय म्हटलंय? परचेस्ड मशिनरी फॉर कॅश ₹5,000. 5,000 रुपयांची मशिनरी रोखीने खरेदी केली. ट्रान्झॅक्शनचा अर्थ लक्षात आलाय. 5,000 रुपयांची मशिनरी रोखीने खरेदी केली. आता हे ट्रान्झॅक्शन आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. बघा काय होतंय. 5,000 रुपये ज्यावेळी मशिनरी आपण खरेदी करणार आहोत, फॉर कॅश आहे, जे रोखीने खरेदी केलेली आहे. रोखीची क्रिया आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण 5,000 रुपये दिले असतील आणि मशिनरी आपण घेतली असेल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 5,000 रुपये आपले गेलेले असणार आहे. मशिनरी खरेदी केली
कशी केली? फॉर कॅश, रोखीने. मग रोखीने खरेदी क्रिया माहित आहे, आपण पैसे दिले असेल आणि मशिनरी घेतली असेल. आता या ठिकाणी मात्र आपल्याला आणखी एक गोष्ट अज्युम करायची आहे. ती काय आहे बघा. आपण 5,000 रुपये देतोय, म्हणजे आपले 5,000 रुपये जाणार आहेत, परंतु मशिनरी मात्र आपल्याकडे येणार आहे. मशिनरी ही आपली असेट्स आहे. कुठली असेट्स आहे? तर फिक्स्ड असेट्स आहे. लक्षात घ्या, पुन्हा मी काय सांगतोय की या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं, रोखीने आपण 5,000 रुपयांची मशिनरी खरेदी केली. याचा अर्थ 5,000ची मशिनरी जाणार आहे, परंतु 5,000 रुपये किंमत असणारी मशिनरी आपल्याकडे येणार आहे. 5,000 रुपये जाणार आहेत आणि मशिनरी आपल्याकडे येणार आहे. मशिनरी ही आपली असेट्स असते. किती रुपयांची आहे ती? तर 5,000ची. याचा अर्थ 5,000 रुपयांची मशिनरी आपल्याकडे आली, म्हणजे असेट्स आपली 5,000 रुपयांनी वाढलेली आहे. मग 5,000 रुपयांची आपण मशिनरी खरेदी केली, 5,000 रुपये आपले वाढले, परंतु मशिनरी खरेदी केल्यामुळे मात्र आपले 5,000 रुपये मशिनरी खरेदी केल्यामुळे मात्र आपले 5,000 रुपये गेलेले असणार आहेत, म्हणून -5,000. लक्षात घ्या, 5,000ची मशिनरी आली म्हणजे आपली असेट्स 5,000नी वाढली. 5,000 रुपयांची खरेदी करतोय म्हणजे 5,000 आपल्याकडून येणार आहे, म्हणून +5,000 -5,000 या प्रकारे चित्र दिसेल. इक्वेशन टाकून घ्यायचे. इज इक्वल टू लायबिलिटीजचा प्रश्न नाही, कारण ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये, इथे 0 येणार आहे. प्लस कॅपिटलचे जे 25,000 आहेत ते कॅपिटल आहेत, आपण या ठिकाणी कॅश म्हणून ते खर्च करतो आहोत, म्हणून कॅपिटल पण काय येणार आहे? तर 0 येणार आहे. त्यानंतर या प्रकारे क्रिया करून घ्यायची, सरळ रेष ओढायची इक्वेशनच्या कॉलम मध्ये आणि बेरीज आणि वजाबाकी करून घ्यायची. बघा, 25,000 प्लस 25,000 प्लस 5,000 30,000 मायनस 5,000 म्हणजे किती येतात? 25,000 ॲज इट इज इक्वल टू 0 प्लस 25,000 याप्रमाणे चित्र दिसेल. ठीक आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजलं असेल. बघा, दुसरं ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर आपल्याकडे असेट्स 25,000चे आहे, लायबिलिटीज 0 आहे आणि कॅपिटल 25,000 आहे. म्हणजे टोटल असेट्स 25,000, लायबिलिटीज 0 अँड कॅपिटल 25,000. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर 3. बघा काय, परचेस गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. Purchased goods from Swara worth ₹3,000 on credit. बघा, तिसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. शब्द लक्षात घ्या, लास्टला काय म्हणलंय? ऑन क्रेडिट. याचा अर्थ हे ट्रान्झॅक्शन कशाचं आहे? तर उधारीचं आहे. फॉर कॅश शब्द आला तर ते ट्रान्झॅक्शन रोखीचं असतं, ऑन क्रेडिट शब्द आला तर ते ट्रान्झॅक्शन उधारीचं असतं. आता हे ट्रान्झॅक्शन उधारीचं आहे. मग उधारीचं ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे क्रिया काय असते. तर आपण वस्तू खरेदी करण्यासाठी जातो आणि उधारीवरती जर वस्तू खरेदी करणार असो तर वस्तू आपण लगेच घेतो, पैसे मात्र लगेच देत नाही. पैसे कधी देतो? तर भविष्य काळामध्ये पैसे देण्याचं आश्वासन आपण त्याला देतो. म्हणून उधारीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये वस्तू मात्र आपल्याकडे येते, पैसे आपण लगेच देत नाही. देत नाही म्हणजे द्यायचे नाही असा अर्थ नाही. द्यायचे आहेत भविष्य काळामध्ये किंवा महिन्याने 2 महिन्याने, जे आपले काही ट्रान्झॅक्शन देताना डील ठरले असेल त्याप्रमाणे त्या तारखेपर्यंत
आपण पैसे देण्याचं आश्वासन देतो, म्हणजे पैसे द्यायचे आहेत, द्यायची जबाबदारी आहे, म्हणजे ती काय असते आपली लायबिलिटीज असते, या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग हे ट्रान्झॅक्शन आपल्याला इक्वेशन मध्ये लिहायचं आहे. बघा मग आता परचेस गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. आता वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत, याचा अर्थ 3,000 रुपयांच्या वस्तू आपल्याकडे येणार आहेत. त्या वस्तू आपल्या काय असतील तर आपली असेट्स असणार आहे. ठीक आहे. 3,000 रुपयाचे माल खरेदी केलाय म्हणजे माल आपल्याकडे आला म्हणून प्लस 3,000. आता पैसे दिलेत का आपण? दिलेले नाहीत, द्यायचे आहेत, देण्याची जबाबदारी आहे म्हणजे लायबिलिटीज आहे. या ठिकाणी असणार आहे लायबिलिटीज 3,000. बघा आता या प्रकारचं चित्र या ट्रान्झॅक्शन मुळे निर्माण झाले की लायबिलिटीज आपल्यावरती 3,000 आहेत. 3,000चे गुड्स आपल्याकडे आलेले आहेत. 3,000चे गुड्स आहेत. फॉर काइंड काय आहेत? त्या असेट्स आहेत, पण कशाच्या स्वरूपात? गुड्सच्या स्वरूपात. म्हणून असेट्स आपली 3,000 वाढली, लायबिलिटीज आपली 3,000 वाढली, कॅपिटल आपलं या ठिकाणी कुठेही वाढलेलं दिसत नाही, या ठिकाणी 0 येईल. पुन्हा काय करायचंय? फक्त इक्वेशन मध्ये रेश उडून घ्यायची, त्यानंतर याची बेरीज आणि वजाबाकी जे सांगितलं असेल ते करायचंय. 25,000 प्लस 3,000 28,000 इज इक्वल टू 3,000 प्लस 25,000 याप्रमाणे. ठीक आहे. तिसरं ट्रान्झॅक्शन तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट नंबर 4, पेड फॉर सॅलरीज ₹3,000. पेड फॉर सॅलरीज ₹3,000. सॅलरी पगार किंवा वेतन. मग आता ते कसं आहे? पेड आहे, दिलेलं आहे. 3,000 रुपयांचं वेतन दिलं. मग आता वेतन दिलं म्हणजे काय दिलं असेल? कॅश दिली असेल, पैसे दिले असतील. मग आता वरील ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला ही 25,000ची कॅश आहे की जी कॅपिटलच्या स्वरूपामध्ये आले एवढं माहिती आहे. त्यानंतर आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कॅश आलेली नाही. गुड्स आलेले आहेत 3,000चे. ठीक आहे. गुड्स ही काही कॅश नाहीये, ती वस्तूच्या स्वरूपामध्ये असेट्स आहे. परंतु ओरिजिनल जी कॅश आहे ती कशी आहे? 25,000 आहे. ती कुठून आली? तर कॅपिटल म्हणून आलेली आहे. म्हणून आता या ठिकाणी बघा, पेड फॉर सॅलरी ₹3,000, याचा अर्थ 3,000ची कॅश आपल्याकडून गेलेली असेल, या ठिकाणी -3,000. मग या 25,000 ही 3,000 गेलेली आहे. 25,000 कशाचे होते? कॅपिटलचे होते. या ठिकाणी कॅपिटल मधून देखील तेवढी अमाऊंट कमी होणार आहे, म्हणून 3,000 मायनस करायचे. पुन्हा सांगतो बघा, 3,000 सॅलरी पेड केली म्हणजे काय केलं? 3,000ची कॅश दिली असेल. सॅलरी कशाच्या रूपामध्ये जाते? कॅशच्या रूपामध्ये जाते. आता आपल्याकडे असेट्स जर पाहिली तर 25,000ची कॅश आहे आपल्याकडे, परंतु ही कॅश काय म्हणून आलेली आहे? कॅपिटल म्हणून आलेली आहे. म्हणून इथे 3,000 कमी होतील कॅशचे, आणि ती कॅश कॅपिटल होती म्हणून कॅपिटलच्या कॅश मधून 3,000 कमी होतील. पुन्हा फक्त इक्वेशनच्या कॉलम मध्ये रेश ओढून घ्यायची. बघा बेरीज आणि वजाबाकी करून पुन्हा 28,000 मायनस 3,000 25,000 इज इक्वल टू, इथे आपल्याला 0 आलेला आहे, लायबिलिटीज काही नाही याच्यामध्ये, प्लस 25,000 मायनस 3,000 22,000. ठीक आहे. याप्रमाणे हे क्रमांक 4 म्हणजे 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन देखील तुम्हाला समजलं असेल. पहा आता ट्रान्झॅक्शन नंबर 4 ज्यावेळी आपण पूर्ण केला त्यावेळी आपल्याकडे असेट्स 25,000चे आहे, लायबिलिटीज 3,000चे आहे आणि कॅपिटल 22,000चं आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट ट्रान्झॅक्शन बघायचं आहे नंबर 5. बघा काय सांगितलं ट्रान्झॅक्शन मध्ये, रिसिव्ड इंटरेस्ट ₹200.
रिसिव्ड इंटरेस्ट रुपीज 200. 200 रुपयांचं व्याज मिळालं. इंटरेस्ट मीन्स व्याज, रिसिव्ड मिळणे. 200 रुपयांचं व्याज मिळालं. मग आता 200 रुपयांचं व्याज मिळालं, मग हे 200 जे आहेत व्याजाच्या रूपात जरी आले असले तरी व्याज ऍक्च्युअल कशामध्ये येणार आहे, तर कॅश मध्ये येणार आहे. एखाद्याने तुम्हाला म्हटलं की 200 रुपये व्याज द्यायचंय, मग 200 रुपये व्याज द्यायचंय म्हणजे ती वस्तू देईल का एखादी, नाही देणार. इंटरेस्ट म्हणजे तो तुम्हाला कॅश देणार आहे. याचा अर्थ ही 200 कॅश आहे. आणि कॅश आपली काय असते, तर असेट्स असते. म्हणजेच जी मूळ 25,000ची असेट्स आहे त्यामध्ये हे 200 काय होतील, प्लस होतील. प्लस 200 इज इक्वल टू, याच्यामध्ये या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठेही लायबिलिटीज दिलेली नाहीये, इथे 0 येणार आहे. मग आता कॅश वाढली 25,000ची, म्हणजेच पुन्हा कॅपिटल प्लस होणार आहे 200 ने, पुन्हा कॅश आपली वाढली. ठीक आहे. म्हणून व्याज मिळालं ते आपण दोन्ही बाजूला प्लस केलं. लायबिलिटीज आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये दिलेली नाही. आता प्रॉब्लेम मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेली आहेत ती या ठिकाणी संपलेली आहेत. 5 ट्रान्झॅक्शन आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायला सांगितली, ती आपण टाकलेली आहे. आता ही ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर आपल्याला टोटल असेट्स, त्यानंतर टोटल लायबिलिटीज आणि टोटल कॅपिटल मिळणार आहे. पहा मग आता काय काय होतंय. 25,000 प्लस 200, 25,200 इज इक्वल टू, इथे येणार आहे 3,000 प्लस कॅपिटल 22,200. जे साधारणतः आपल्याकडे टोटल असेट्स आहे 25,200, टोटल लायबिलिटीज आहे 3,000 आणि टोटल कॅपिटल आहे 22,200. ठीक आहे. तर याप्रमाणे आपल्याला इक्वेशन तयार करायचं असतं. तर तुम्ही हा प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा सोडवा, म्हणजे काय होईल की तुम्हाला ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन कशी लिहायची आणि इक्वेशन मध्ये कशी कन्वर्ट करायची आणि टोटल कशी काढायची हे तुम्हाला समजणार आहे. तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपतोय. तुम्हाला प्रॉब्लेम बाबत जर काही शंका असेल तर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. टेक्स्टबुक पेज नंबर 34 याच्यावरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे, तो तुम्ही पहा आणि एकदा 1-2 वेळा व्हिडिओ बघा. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला जमतंय का, तर ते निश्चित जमणार आहे. तर प्रयत्न करा. ठीक आहे. धन्यवाद.